मित्रमैत्रिणींनो नमस्कार. 20 फेब्रुवारी हा शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनानिमित्त काल कोल्हापूर येथे शाहू स्मारक येथे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले सरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. तर ते व्याख्यान ते काय म्हणाले ते आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकून घेऊयात, समजून घेऊयात. तर सरांच्याविषयी थोडक्यात ओळख सांगते. निरंजन टकले सर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय विषयावर प्रकाश टाकला आहे. सत्याचा शोध घेणे, निर्भीडपणे प्रश्न विचारणे आणि समाजासमोर वास्तव मांडणे ही त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या लेखन आणि भाषणातून लोकशाही, न्यायव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागृती निर्माण झाली असून अनेक तरुण पत्रकारांसारखी ते प्रेरणास्थान आहेत. चला तर मग त्यांचं भाषण ऐकूयात. आज कॉम्रेड गोविंद पानसरे मला थोडी सर्दी आणि खोकला झाला आहे त्यामुळे तर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला इथं मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय मामा, आदरणीय मेनसे सर, आदरणीय स्मिताताई, आवाज येतोय ना? आणि मंचावरचे सर्वच मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, आता भारताची राजकीय परिस्थिती आहे ना ही नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहे आणि जनता मात्र सगळी बायोलॉजिकल आहे. आणि बायोलॉजिकल प्रजेला सगळ्या प्रकारचे दुःख असतात, संघर्ष असतात, एकमेकाचं दुःख बघूनही आपल्याला वाईट वाटतं. नॉन बायोलॉजिकलला या काही भानगडी नसतात, त्याच्यामुळे त्याला कोणाचीच पर्वा नसते. अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि माझं स्वतःचं कोल्हापूर हे खूप अत्यंत आवडतं गाव आहे. म्हणजे मी दुपारी ताईंनाही सांगत होतो, मी 87 साली पहिल्यांदा कोल्हापूरला आलो. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं आणि केल्यानंतर सीडॉटमध्ये काम करत असताना इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेस इन्स्टॉल करायची यासाठी म्हणून पहिल्यांदा इकडे आलेलो होतो. आणि बसस्टँडवर उतरल्यानंतर एका लॉजमध्ये रूम घेतली आणि तिथं विचारलं जेवायला कुठे जवळ चांगलं, तर त्यांनी ओपल सांगितलं. त्यावेळेला ओपल असं कौलारू खानावळ सारखं होतं आणि मी तिकडे गेलो ओपलला आणि तिथं पहिल्यांदा धक्का आणि शहराची ओळख झाली त्या खानावळीमध्ये की मालक स्वतःच्या हाताने आग्रह करून करून जेवायला वाढत होते. आणि तोपर्यंत मी खानावळीतलं जेवण हे पुण्यात शिकत होतो, त्यामुळे पुण्यात घेतलेलं होतं. जिथं भाजी मागितली तर आधी वरण संपव म्हणायचे. त्यामुळे अशा ठिकाणून एकदम कोल्हापूरचा तो पहिला परिचय हा ओपलमध्ये झाला आणि तेव्हापासून या शहरातल्या लोकांच्या अक्षरशः म्हणजे मी प्रेमात पडलो. अत्यंत निर्मळ, आणि हा निर्मळ स्वभाव महाराष्ट्रातल्या एकाही शहरात बघायला मिळत नाही. इतका स्पष्ट समोरासमोर जीव लावेल तर जीव लावेल, म्हणजे अगदी जीव ओवाळून टाकल्यासारखं करेल आणि बाकी दुसरं म्हणजे नाद करायचा नाही. तर इथे आणि मग नंतर वारंवारच कोल्हापूरला येत राहिलो, वेगवेगळ्या कामांमधून येत राहिलो. माझा स्वतःचा उद्योग सुरू केला होता, त्यासाठी इथं येत होतो. आणि तर
पत्रकार म्हणून सुद्धा मी कोल्हापूरला बऱ्याच वेळेला आलो होतो आणि म्हणजे अगदी गोळ्यांच्या ढेपेच्या विषयापासून त्या बऱ्याच विषयांवरचं रिपोर्टिंग करण्यासाठी इकडे येत होतो. आणि मी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम हे जाणीवपूर्वक निवडलेलं होतं, कारण की जी बातमी लोकांना समजूच नाही असं खूप जणांना वाटतं ती शोधणं हीच खरी बातमी असते. त्यामुळे त्या बातम्या शोधायच्या. आणि 2014च्या निवडणुकांच्या आधी मी एक फॅमिली प्लॅन नावाची स्टोरी केली होती द वीक मॅगझिनमध्ये. RSS फॅमिलीचा काय प्लॅन आहे, आणि ज्याच्यामध्ये धार्मिक जातीय दंगलींचा इतिहास नाही अशा शहरांमध्ये म्हणजे छोट्या शॉर्ट ड्युरेशनच्या पण हाय इंटेन्सिटीच्या रायट्स करायच्या. आणि मग त्यात कोल्हापूर, सातारा, पुणे अशी त्यात नावं होती. आपले नॉन बायोलॉजिकलनी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये मोहसिनचा खून झाला. स्कल कॅप घालून येत होता म्हणून त्याचा खून केला गेला. मोहसिन शेखचा धमका गेला हडपसरला. आणि लगेच कोल्हापूरमध्ये दंगल झाली. कोल्हापूरमध्ये झाली त्यावेळेला मी कोल्हापूरला आलो आणि त्या दिवशी अण्णांनी मदत फेरी काढलेली होती, दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी. आणि मी त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी फिरलो. माझ्या पद्धतीने जे सोर्सेस होते त्यांच्याकडून माहिती घ्यायची. खूप ठिकाणी मी फिरत होतो. फक्त तेवढंच नाही, आणि हे लक्षात येत होतं की हे खूप टार्गेटेड अटॅक आहे, कारण त्या बाजारामधलं फक्त एक हॉलिवूड शूज हे मुस्लिमाचं चपलेचं दुकान लुटलं गेलं होतं. बाकी कोणाचंच दुकान लुटलं गेलेलं नव्हतं. रिक्षा पण त्याच फोडल्या गेल्या होत्या. ते खूप सिस्टमॅटिकली केलं गेलेलं हे लक्षात येत होतं. अण्णा मदत गोळा करत होते त्यावेळेला आत्ताच्याही पेक्षा वेगळं ओपन होतं. तिथंच मी त्याही वेळेला होतो. तिथं माझं एकाशी खूप भांडण झालं होतं. त्यावेळेला तो असं बोलता बोलून गेला होता की अण्णांना आम्ही मारू, आणि ते सगळं त्याच्या नावानिशी कोट पण केलं होतं बातमीत. आणि मग त्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी अण्णांना भेटायला बिंदू चौकातल्या त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांच्याशी बोललो. त्यावेळेला ते मला म्हटले की आपल्याला आपल्या कामामध्ये हा धोका पत्करावाच लागतो, त्यामुळे जीव घेतला तर त्याची काही पर्वा नाही मला. तर मी त्यांना म्हटलं की हो बरोबर आहे, धोका पत्करावा लागतो, यात काहीच हे नाही. प्रश्न एवढाच आहे की माहिती असताना त्या सापळ्यात चालत जायचं का. त्यामुळे किमान संरक्षण तरी तुम्ही घ्या. पण त्यांनी त्यांच्या स्वभावाने त्यावेळेला ते संरक्षण नाही घेतलं. दुर्दैवाने 16 तारखेला त्यांच्यावरती हल्ला झाला आणि मग नंतर काय झालं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मला इथे यायच्या आधी एक फोन आला होता आणि त्यात मला असं सांगितलं होतं की या हॉस्पिटलमधले काही डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक वगैरे आहेत ते तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला सांगतील की हे सगळं आम्हीच कसं केलं, कुटुंबाने आम्हाला सांगितलं आणि आम्हीच शासनाच्या मागे लागलो वगैरे. तर म्हटलं माझ्या फंदातच त्यांनी पडू नये असं असेल तर, कारण माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत. सरकारकडून कोण कॉल करत होतं हॉस्पिटलला त्यावेळेला की मुंबईला हलवा. लहानेंनी मला मुलाखत दिलेली आहे, ज्यात लहानेंनी स्वतः सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आम्ही फोन करत होतो. मी त्यांना विचारलं की तुम्ही का कॉल करत होतात, कारण तुम्ही तर डोळ्यांचे डॉक्टर, त्यांना मारल्या गोळ्या, तर तुम्ही का कॉल करत होतात. तेव्हा या शब्दात त्यांनी मला सांगितलंय की मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून मला सतत विचारणा होते की तुम्ही कॉल केला होता का, मुंबईला शिफ्ट करणार आहेत का. आणि आपण नंतर काय झालं माहितीये की शिफ्ट केलं मुंबईला, पण लहाने ज्या हॉस्पिटलला डीन होते तिथं नेलंच नाही, ब्रिज कॅन्डीला नेलं. तर हे सगळेच प्रकार व्यवस्था कशी बळी घेऊ शकते हे त्याचं त्यावेळेचं उत्तम उदाहरण होतं. आणि याच 14 सालपासून आतापर्यंत आज मला PhDची मुलं भेटायला आली होती दुपारी. इथलं विद्यापीठात शिकणारे 350 मुलं 2 वर्षापासून त्यांची फ्री फेलोशिप दिलेली नाही. 2014 पासून शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांना मास्टर्स करण्याच्या वेळेला जी फ्रीशिप दिली जायची ती 2014 पासून दिली जात नाही. म्हणजे मी ज्यावेळेला न्यायमूर्ती लोयांच्या खुनाची बातमीचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं त्यावेळेला नागपूरमधल्या त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ही जी मुलं होती शेड्यूल कास्ट, त्यांना 72,000 रुपये दर महिन्याला इतकी फेलोशिप दिली जात होती.
दर महिन्याला, आणि 2014 नंतर मात्र ती बंद केली गेली. आता मला आधीच्या सरकारांचं जे म्हणून कौतुक वाटतं की त्यांनी कधीही होर्डिंग लावले नाही की थँक्यू नेहरूजी, थँक्यू इंदिराजी, थँक्यू राजीवजी किंवा थँक्यू मनमोहन सिंगजी की तुम्ही दर महिन्याला 72,000 रुपये आमच्या मुलांना फेलोशिप किंवा फ्रीशिप म्हणून देत होतात, किंवा आतापर्यंत या PhD करणाऱ्या मुलांना महाराष्ट्रभरामध्ये 5,500 PhD करणारी मुलं आहेत ज्यांची फेलोशिप दिली जात नाहीये. आज अण्णा असते तर काय केलं असतं, तर 1001% या मुलांच्या पाठीशी उभे राहिले असते. 1001%. आणि त्यांच्या पद्धतीने अत्यंत आक्रमकपणाने हा विषय लोकांच्या समोर, संपूर्ण राज्याच्या समोर कसा नेता येऊ शकेल, राज्यभरातली ही 5,500 मुलं कशी एकत्र आणता येऊ शकतील याचा विचार केला असता 1001%. 66,000 शाळा बंद केल्या. पटसंख्येच्या नावाखाली 66,000 शासकीय शाळा 2,000 कोटी रुपये खर्च येईल म्हणून बंद केल्या. 2,000 कोटी रुपये. मी 1.5 वर्षापासून जिथं जाईन तिथं हा विषय बोलतोय की नाशिकच्या कुंभमेळ्याला 25,000 कोटी रुपये देणार गांजा फुकाला इथे, आणि 66,000 शाळा बंद केल्या. कमीत कमी 30 लाख मुलं शिक्षणापासून दूर केली. 3 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या, आणि त्या नोकऱ्या काढून घेतलेल्या शिक्षकांच्या बायकांना देत आहेत 1,500 रुपये. लाडकी बहीण. नवऱ्याच्या हक्काचा पगार काढून घेतला. हा महाराष्ट्र जागा कधी होणार आहे? म्हणजे मला संतापून उठायला हवंय खरं. इतका भयंकर प्रकार होतो. या सर्व शासकीय शाळांमध्ये कोणाची मुलं शिकतात? या राज्यातल्या बहुजन समाजाची मुलं या 66,000 शाळांमध्ये शिकत होती. सर्वांना शिक्षणापासून दूर केलं. आता हे नवीन ढोंग काढलं एज्युकेशन पॉलिसी. इयत्ता 6वी पासून वोकेशनल ट्रेनिंग कंपल्सरी. 6वीतल्या मुलांनी वोकेशनल ट्रेनिंग कोणत्या वोकेशनचं घ्यायचं हे शिक्षकांनी ठरवायचं. शिक्षकांनी कोणत्या निकषावर ठरवायचं? त्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय काय होता. म्हणजे कुंभाराच्या कुटुंबातला मुलगा असेल तर त्यांनी मडकीच भाजायचं प्रशिक्षण घ्यायचं, कार्पेंट्रीच शिकायची, केसच कापायचे. पॉलिसीमधून, धोरणामधून चातुर्वर्ण कसा आणायचा हे डोळ्यासमोर दिसतंय, पण एक जण याच्याबद्दल आज बोलत नाहीये. एकही शिक्षक आंदोलन करत नाही, शिक्षक संघटना आंदोलन करत नाही, शिक्षण संस्था चालक याच्याबद्दल काही बोलत नाहीत. 2029 नंतर या राज्यामध्ये एकही ॲफिलिएटेड कॉलेज नसणार. एकतर ऑटोनॉमस असेल किंवा खाजगी असेल. ऑटोनॉमस आणि खाजगी झाल्यानंतर हा विषयच राहणार नाही आरक्षणाचा. त्याचं फी स्ट्रक्चरच असं केलं जाईल की ते कोणालाच परवडणार नाही. आणि हे का करायचं? कारण आपल्याला माहिती आहे ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मग ते दूध पिणारा गुरगुरणारच, आणि गुरगुरायलाच हवा. पण ते गुरगुरणं नकोय ना, कारण तुम्ही क्रिटिकल थिंकिंग कराल, तुम्ही रॅशनल थिंकिंग कराल, तुम्ही चर्चा करायला लागाल, तुम्ही यांना रॅशनल प्रश्न विचारायला लागाल. ते नको. हा कम्प्लिटली फॅसिस्ट अजेंडा पहिल्या दिवसापासून राबवला जातो, आणि पहिल्या दिवसापासून आम्ही बोंब मारतोय. मी भाषण द्यायला सुरुवात केली 2017 नंतर. माझं लिहिणं बंद केलं म्हणून मी बोलणं सुरू केलं. कारण मला एवढं माहिती आहे की आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. आणि हे जर करायचं असेल तर मी नकार देईन. आय रिफ्यूज टू जॉईन यू. हे समजायलाच हवं. आणि याच्यातून आपल्या पुढच्या पिढ्या नष्ट होणार आहेत. म्हणजे अत्यंत गुलाम मानसिकतेची पुढची पिढी आपल्याला जन्माला यायला हवी आहे का? हा खरोखर गंभीरपणाने विचार करण्याचा विषय आहे. इतक्या गोष्टी घडतायत देशभरामध्ये, जगभरामध्ये. एप्स्टाईन फाईलमध्ये नाव येतं भारताच्या पंतप्रधानाचं. तुम्ही फक्त कल्पना करून बघा की या एप्स्टाईन फाईलमध्ये 2 अद्याक्षरं जर आली असती ना, RG, म्हणजे राहुल गांधी हे पण नाही, RG, एवढी 2 अद्याक्षरं आली असती तर भाजपने देश पेटवला असता. आणि आपण काय करतोय? मी देश पेटवा म्हणत नाहीये, पण लोकांना तरी कमीत कमी जागा करा नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे.
माध्यम त्या पेडोफाईलचं म्हणजे त्याची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रकार करतात. ही वॉज अ ब्रोकर नाही, ही वॉज अ पिम्प. आणि त्याचा वापर तो ब्लॅकमेलिंग साठी करत होता. तो पॉवर ब्रोकर नव्हता. पण माध्यमांमधून याचं जस्टिफिकेशन दिलं जातं. भारताच्या विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं जात नाही संसदेत. म्हणजे विठ्ठलभाई पटेल लोकसभेमध्ये होते, वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ इंग्रजांच्या काळात, आणि ते विरोधी पक्षांनी सभात्याग केला तर ते सभागृह तहकूब करायचे की विरोधी पक्ष नसताना चर्चा होणार नाही कुठल्याच बिलावर. इथं विरोधी पक्षाला बाहेर काढून टाकलं जातं, सस्पेंड आणि कायदे पास केले जातात. तर कोणत्या पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये आपण आलेलो आहे आणि आणून ठेवलेलं आहे. ज्या खुर्चीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल बसले त्या खुर्चीत एक तडीपार बसतो. याची खंत वाटायला हवी, याची चीड यायला हवी की माझा देश कुठे नेतोय आपण. मी एक अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. देशाची पहिली मतदार यादी तयार करायची होती. 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं. 27 ऑगस्ट 47ला नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं की देशाची पहिली इलेक्ट्रोल रोल तयार करायची आहे स्वतंत्र भारताची, आणि ती 21 वर्षाचा प्रौढ, 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवर तयार करा. या कोविडच्या काळामध्ये मी त्या 1600 फाईल आणल्या होत्या इलेक्शन कमिशनच्या आर्काइव्ह केलेल्या. आणि कारण राजेंद्र प्रसाद कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला चेअरमन होते. मग BN रावांना नेमलं, त्यांना अपॉइंटमेंट लेटर जे दिलं ते अपॉइंटमेंट लेटर त्याच्यात म्हटलं की देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे, पण इन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन दोन्हीही अस्तित्वात नसल्यामुळे तुमची तात्पुरती नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय. आणि त्यांची तात्पुरती नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून केली. देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा सांगितलं की या 2 निकषांवर मतदार यादी तयार करायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आधी कळवा. आणि रावांना सांगितलं की दिस इज प्रिएम्प्टिव्ह, की उद्या लालफितीत अडकवण्यासाठी अडचणींचा ओघ सुरू होण्याऐवजी आजच त्या विचारून घ्या की उद्या कोणी याला रेड टेप मध्ये अडकवून ठेवायला नको. भाई काय होतं या देशातलं नेतृत्व. 7-8 जणांचा एक कोर ग्रुप बनवला गेला. पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, राव आणि आणखीन 3 ब्युरोक्रॅट्स. आणि दर आठवड्याला ते बसायचे. देशभरातून प्रशासनाकडून, लोकांकडून, संघटनांकडून पत्र यायला सुरुवात झाली. त्याचं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे. 7,92,000 पत्र आली. आलेल्या प्रत्येक पत्राचं 14व्या दिवशी, जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर पाठवलं गेलं. आणि हल्ली पाठवतात तशी उत्तरं नाही, स्पेसिफिक उत्तर. जो प्रश्न विचारला असेल, जी शंका विचारली असेल, जी सूचना केली असेल त्याच्याबद्दलचं उत्तर. हे त्यावेळेला 47 साली कम्प्युटर नसताना केलं जात होतं. आता तुम्ही कोणालाही पत्र पाठवा, संबंधित विभागाला पाठवून दिलेलं आहे टाटा, एवढंच उत्तर येतं. आणि मग अडचणी ज्या वेळेला सुरू झाल्या यायला प्रशासनाकडून, आणि लक्षात घ्या एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, संविधान नव्हतं. सर्वात पहिली अडचण आली की ही मतदार यादी संविधानाच्या कोणत्या तरतुदीला अधीन राहून बनवायची. तर त्याच्यावरती तोडगा असा काढला गेला की संभाव्य संविधानातल्या तरतुदीला अधीन राहून अशी ती पहिली इलेक्ट्रोल रोल तयार करायला घ्या, अशी ती बनवायला सुरुवात केली. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पाठवलेलं पत्र की 21 वर्षाचं वय कसं ओळखायचं, कारण साक्षरांकडे सुद्धा जन्माचे दाखले नाहीत. साक्षरच 9-10% फक्त, त्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत. निरक्षरांचा तो विषयच येत नाही. त्याच्यानंतर घरांचे नंबर कुठल्या दिशेने कुठल्या दिशेला द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे. मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, त्याला नेहरूंनी उत्तर पाठवलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स या देशाचे मतदार आहेत. हे 47 सालचं देश. 21 वर्षासाठी त्यांनी सांगितलं गावागावात, वस्ती वस्तीत दवंड्या पिटवा. म्हणजे मी त्याचं पुस्तक लिहितोय आणि राजूनी त्याचं नाव मला सुचवलंय की ऑन द बीट्स ऑफ ड्रम, असंच त्याचं पुस्तकाचं टायटल करा. त्या पत्रात लिहिलंय ऑन द बीट्स ऑफ ड्रम या अनाउन्समेंट करा की अशी अशी मतदार यादी बनवायची आहे आणि तुमचं सूचना सांगा. तर राजेंद्र प्रसादांनी विचारलं
की हे करता येणं शक्य आहे का, त्यावर त्यांना सांगितलं की हे शक्य करून दाखवावं लागेल. कारण की या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकलाय, ती कशी असते त्यांना माहीत नाही. आणि ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर आणि मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला नेहरूंचं वाक्य आहे, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील. लोकांच्या मनामध्ये या आकांक्षा जन्माला येतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सांगतो सरकारला काय कर आणि त्याप्रमाणे सरकार काम करतं. आणि हे सांगायचं कारण काय, तर 1935 साली जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि 37ला निवडणूक झाली, त्यावेळची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती की पदवीधर किंवा प्रॉपर्टी ओनर किंवा इन्कम टॅक्स पेयर एवढेच मतदार असतील आणि एवढ्याच पुरुषांच्या पत्नी, आई आणि मुलगी एवढ्या, आणि पती हयात आहे तोपर्यंतच त्या महिला मतदार, त्या तो मेल्यानंतर नाही. आणि त्यावेळची मतदार यादी होती 2,80,00,000 37 सालची, भारत, पाकिस्तान, बांगलादेशची मिळून. 47 साल कोणालाच अंदाज नव्हता किती लोक असतील, कारण सर्व सरसकट होतं. 21 वर्षाचा प्रौढ, अनंत अडचणी यात येत होत्या. घरांचे नंबर कसे द्यायचे हे ठरल्यानंतर विचारल्यावर त्यांनी सांगितलं नॉर्थ ईस्टहून साऊथ वेस्टला आणि साऊथ ईस्ट कडून नॉर्थ वेस्टला या दिशांनी घरांचे नंबर द्या. त्यावर पुन्हा चर्चा झाली की असे का द्यायचे. तेव्हा त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय समाज हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला राहतो आणि उरलेला सर्व बहुजन हा इतर दिशांना विखुरलेला असतो आणि पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी मुद्दाम दिशांचा वापर करून यांना मतदार यादीतून वगळून नाहीये, म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक यादी होईल. हे माझ्या देशाचं नेतृत्व होतं, ही व्हिजन होती. याच्यात म्हणजे महिलांनी मतदार यादीत नाव नोंदवायला नकार दिला की आमच्या नवऱ्याला आमचं नाव माहिती आहे तेवढं पुरेसं आहे, सरकारी अधिकाऱ्याला माहीत असायची गरज नाही. तेव्हा जनजागृतीची मोहीम राबवली, त्याच्यात रेडिओवरून जाहिराती दिल्या, त्या जाहिराती सुद्धा सुदैवाने आर्काइव्ह करून ठेवलेल्या होत्या. आता काय केलं माहित नाही, पण त्यावेळेला त्या घेतल्या मी की या नावाबरोबर तुमचे या देशाचे नागरिक म्हणून हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होतील आणि पतीच्या निधनानंतर सुद्धा ती शाबूत राहावी असं वाटत असेल तर तुमचं नाव नोंदवा. आणि मग 1.25 कोटी बायकांनी नावं नोंदवली. हे सगळं घडत राहिलं. ही मतदार यादी ज्या दिवशी पूर्ण झाली त्या दिवशी रावांनी पत्र लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच एवढी मतदार यादी तयार झाली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. हे वास्तवात आलंय यावर माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा नेहरूंनी एका ओळीचं उत्तर त्याला पाठवलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. हा देश होता माझा 47 सालचा, ज्यांनी या जगाला जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल अशी मतदार यादी दिली आणि असं संविधान दिलं. पहिल्या दिवसापासून जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल. अमेरिकेची मतदार यादी सुद्धा जेंडर न्यूट्रल, रेस न्यूट्रल नव्हती. इंग्लंडची मतदार यादी सुद्धा जेंडर आणि रेस न्यूट्रल नव्हती. भारताने पहिली दिली जगाला. म्हणजे 800 वर्षापूर्वी मॅग्ना कार्टा आलं असं म्हणत होते. त्या 800 वर्षापूर्वीच्या मॅग्ना कार्टाच्या इंग्लंडला जेंडर न्यूट्रल, रेस न्यूट्रल संविधान आणि मतदार यादी बनवता आलेली नव्हती. ती भारताने बनवून दाखवली की आमची लोकशाहीची विचारसरणी तुमच्याही पेक्षा जास्त प्रगत आहे. आज काय, आज संपूर्ण धडपड मतदार यादीतून मतदार वगळता कसे येतील यासाठी चाललेली आहे. मग ते SIR मधून असेल, ते आणखीन वेगवेगळ्या गोष्टींमधून असेल, तुमचे हक्कच काढून घ्यायचे. आणि मग दुय्यम नाग आता हे जे SIR मधून चाललेलं आहे हा सगळा प्रकार, किंवा आधी CA NRCच्या वेळेला जो केला होता, मी एक डॉक्युमेंटरी बनवली होती ताई. मी 58 दिवस त्या लोकांबरोबर राहिलो होतो, पारधी, रामोशी, मेरड, वसंतजोगी, कैकाडी या सगळ्यांबरोबर. आणि 2010 साली त्यांची देशातली लोकसंख्या 11 कोटी होती.
रेणके आयोग नेमावा लागला केंद्र सरकारला. रेणके आयोगाने त्यांची संपूर्ण देशभरातली संख्या मोजली. त्यांची 11 कोटी होती. त्यांना 72 तासापेक्षा कुठल्याही गावात जास्त राहण्याची परवानगी नाही. आता ती झाली असतील, ही 11 सालची लोकसंख्या आज झाली असेल 15-16 कोटी. यांच्याकडे रहिवासी दाखलाच नाही, त्यामुळे यांच्याकडे कुठलीही सरकारी योजना नाही, शिक्षण नाही, रेशन कार्ड नाही, मतदार यादीत नाव नाही, मतदार यादीत नाव नाही, म्हणून कुठल्याच राजकीय पक्षाची गरज पण नाही. पण हे 15 कोटी लोक तुमच्या CA-NRC ला किंवा तुमच्या SIR ला काय कागद दाखवतील? नाहीच दाखवू शकत. आणि मग या 15 कोटींना कुठे पाठवणार आहात तुम्ही? हा एक अख्खा देश आहे 15 कोटी हा. त्यांना कुठे पाठवणार आहात? त्यांना कुठलाच अधिकार नाहीये या देशाचा नागरिक म्हणून. त्यांची नावं फार तर गुन्हेगारांच्या यादीत, कारण पोलिसांच्या ट्रेनिंग मॅन्युअल मध्ये या अजूनही गुन्हेगार जमाती आहेत, आजही ट्रेनिंग मॅन्युअल्स मध्ये. त्यामुळे कुठेही काही दरोडा पडला की आणा उचलून. आणि या बातमी, या डॉक्युमेंटरीची सुरुवात तिथं झाली होती की माझ्या नगर मधल्या एका स्ट्रिंगरनी बातमी पाठवली की सर ही बातमी टिकर मध्ये लागेल का खालती, म्हणून मी ती वाचली. तर त्याच्यात आता मला ती सवय होती डिटेल वाचायची, म्हणून मी ती सगळी वाचली. तर त्यात नुसती वय लिहिली होती. 5 दरोडेखोर पकडून आणले होते. त्यातल्या एकाचं नाव होतं आमोशा काळे आणि वय लिहिलं होतं 16 महिने 18 महिने. म्हणून मी त्याला फोन केला, म्हटलं येडाबिडा करे तू, नीट वाचत जा ना, म्हटलं तपासून घे एकदा. तर त्यांनी परत जाऊन चौकशी केली, म्हटलं नाही सर खरंच 18 महिन्याचा मुलगा आहे म्हणे. दरोडेखोर म्हणून आणला होता आणि न्यायाधीशांनी त्याला 7 दिवसाचा रिमांड दिला होता. मग आम्ही पार ओबी व्हॅन पासून सगळं तिथं घेऊन गेलो. CNN ला असताना त्याला तिथं घेऊन गेलो. तिथं घेऊन गेल्यानंतर मुकुल वासनिकांनी जस्टिस थूल यांच्या अध्यक्षतेखाली एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवली. मग ती तिथे आली आणि त्यांच्या समोर सगळी जनसुनवाई झाली. ते सर्व पोलीस अधिकारी, न्यायाधीश सगळे सस्पेंड झाले त्याच्यातून. 18 महिन्याचा मुलगा कडेवर आणला होता. न्यायाधीशांनी मुंडी पण वर केली नाही बघायला की कोण आरोपी आहेत. 5 रिमांड. आता मग हे लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. तेव्हा कळलं की हे गुन्हेगार जमातीत येतात. मग कुठल्या गुन्हेगार? महाराष्ट्रात 42 आहेत. महाराष्ट्रातली यांची लोकसंख्या 2.25 कोटी होती 2010-11 ला. 2.25 कोटी. आणि हा म्हणतोय जातनिहाय जनगणना नाही करायची. मग यांचं काय करणार आहात? रेणके कमिशननी शिफारसी दिल्या होत्या की 3रं शेड्यूल तयार करा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सारख्या शेड्यूल कम्युनिटीज करा, यांना सुद्धा आरक्षण द्या, यांना जमिनींचं वाटप करून द्या, त्यांना स्थायिक करा कुठेतरी, आणि मग पुढच्या योजना आणि शासनाचा त्यांना लाभ होऊ शकेल. तर त्यांच्यापर्यंत संविधानाचा स तरी पोहोचेल. त्यांच्यापर्यंत संविधानाचा स पण नाही पोहोचलेला. आणि हे 11 साली हा जनगणना त्या वेळेला केली. 13 साली रेणकेंनी आयोगाचा रिपोर्ट दिला. 14 साली सरकार बदललं, पुढे काहीच झालं नाही. आता प्रश्न असा आहे की आता जो कोण सरकारच्या विरोधात बोलेल तो गुन्हेगार जमातीत जाईल. ही आत्ताची कंडिशन आहे. काय जनसुरक्षा नावाचा तो प्रकार काय आहे? त्या जनतेच्या सुरक्षेबद्दल एक शब्द नाहीये. अख्खा ड्राफ्ट वाचा, 10 वेळा वाचा, 50 वेळा वाचा. जनतेची सुरक्षा हा शब्दच नाहीये संपूर्ण कायद्यात. सरकारची सुरक्षा. ते कोणालाही गट म्हणणार, कोणालाही संघटना म्हणणार, कोणाच्या कोणत्याही कृतीला सरकार विरोधी ठरवणार. म्हणजे उद्या तुमच्या इथं जर एखादा हास्य क्लब असला तर तुम्ही सरकारवर हसताय असं म्हणून सगळ्यांना पकडतील. त्या हास्य क्लबला एखाद्या रिक्षावाल्याने सोडलं जाऊन भाडं म्हणून तरी, तर तो फॅसिलिटेटर ठरेल की त्यांनी पुरवलं तिथपर्यंत जाणं, त्यामुळे त्याला 7 वर्षाचा तुरुंगवास होईल, हसणाऱ्याला 10 वर्षाचा. आता तुम्ही हसायचा नाही, रडायचंही नाही. आणि याला ते म्हणणार जनसुरक्षा कायदा. हा फक्त सरकार सुरक्षा कायदा आहे आणि याची भोकाडी सतत दाखवायची. 14 नोव्हेंबरला नेहरू जयंतीच्या कार्यक्रमात नाशिकला मला येऊन सांगितलं की तुमचा प्रोफाईल तयार करायचा आहे म्हणे. म्हटलं का? तर म्हणे जनसुरक्षा आमच्याकडे आहे, त्याच्या अंतर्गत तुमचा प्रोफाईल तयार करायला सांगितलंय. म्हटलं उजवीकडून करा, डावीकडून करा, समोरून करा. नाही हो असं काय करता म्हणे, जनसुरक्षेत अटक होते. तर म्हटलं एक लक्षात ठेवा, हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय. हा
तुरुंगाच्या बाहेर लपून लपून स्वतंत्र झालेलं नाही, त्यामुळे 1000 वेळा तुरुंगात जायला तयार आहे. गोळी माराल तर छातीवरच घेऊ, पाठीवर घेणार नाही. पण या धमक्या देण्यासाठी किंवा मी घाबरून जाईन असं वाटेल म्हणून तुम्हाला जर इथं कोणी पाठवलं असेल तर त्याला हे सांगा की जे स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जायला घाबरत होते ना, त्यांना ही बोकाडे दाखवायची की याच्यामध्ये अटक होऊ शकते वगैरे. आमचा वारसाच आहे तो, आम्ही जाणार. पण अशा पद्धतीने तुम्हाला बिचकवायचं, हे सातत्याने प्रकार केले जातात. हे प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. कशा ते 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त झाले म्हणून. त्यातले 18,000 कोटी रुपये इन्शुरन्स तर्फे दिले जाणार म्हणून सांगितलं. 1 रुपया पण दिलेला नाही, 1 रुपया दिलेला नाही. 18,000 कोटीचा 3 लाख रुपये रोजगार हमीमधून खर्च करून ज्यांच्या जमिनी खरवडल्या गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनींचं भरण करण्यासाठी म्हणून खर्च केला जाईल असं सांगितलं. त्यासाठी काहीतरी तरतूद केली 10,000 कोटी. 1 रुपया दिला नाही, 1ही रुपया नाही. काहीतरी 2200 का 2900 कोटी रुपये आतापर्यंत दिले. पण मंत्री संजय राठोड मंत्री आहे. संजय राठोडच्या सख्या नातेवाईकांनी नातेभावांनी त्याच्या शेतातच आत्महत्या करून घेतली, कारण त्यांनी त्याचं खरवडून गेलेल्या शेतामध्ये पंचनामा करायला कोणी गेलंच नाही. असे गेलेच नाहीत असे किती असतील माहित नाही, पण जिथं गेले आणि पंचनामे केले अशा शेतकऱ्यांची संख्या आहे 66,000. कोणीही त्यांच्यासाठी बोलायला तयार नाही, कोणी नाही. ना प्रसार माध्यमांची जबाबदारी आहे ना ग्राउंड रिपोर्ट करायची. प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन तुम्ही रिपोर्ट करताय का? थट्टा आणि टिंगल चालवलेली फक्त त्यांची, आणि त्यांना पैसे देणार लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण. आता हे ट्रेड डील जे करून ठेवलंय अमेरिकेबरोबर, त्यात सोयाबीनचं तेल हे 0% इम्पोर्ट ड्युटीवरती भारतात येणार. मग इथला सोयाबीन कोण विकत घेणार? कोणीच घेणार नाही ना. आणि ही जी संपूर्ण व्यवस्था आहे, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की यांना हे नालायक आहेत, यांना काम करता येत नाही. अजिबात असं नाही. यांना समजतंय हे काय करताय, त्यांना हेच आणायचं आहे. फॅशिझमची ही फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे की मेजॉरिटी लोकसंख्या, मेजॉरिटी पॉप्युलेशन ही आर्थिक दृष्ट्या हतबल झाली पाहिजे, गुडघ्यावर आली पाहिजे. मग ते वाटेल ते ऐकायला तयार होतात हुकुमशहाचं. ही नोटबंदी हा लिटमस टेस्ट होती. रोज नियम बदलले, कधी 2,000, कधी 1,500 रुपये, कधी 4,000 रुपये, कधी बोटाला शाई लावा, कधी शाई लावू नका. गुमान चुपचाप या देशाने ऐकून घेतलं, आणि आता तेच आर्थिक दृष्ट्या हतबल करण्याचे सगळे प्रकार चाललेले. बेरोजगारी बेरोजगारी मला खरंच कळत नाही. आता ती प्राईम मिनिस्टर्स इंटर्नशिप यांनी घोषणा केली होती त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये भाजपच्या, की इंटर्नशिप देणार देशातल्या 1 कोटी मुलांना, 2 कोटी मुलांना. या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे वाचा, आता बजेटच्या आदल्या दिवशी सादर केलेला. 95% रक्कम वापरलेलीच नाहीये, आणि 5% रक्कम जी वापरली ती त्या योजनेच्या जाहिरातींसाठी वापरली. 1ही रुपया वापरला नाही इंटर्नशिपसाठी, प्रत्यक्ष मुलाला द्यायला. फक्त जाहिराती यांच्या. खूप म्हणजे एक इतक्या लाजिरवाण्या घटना आहेत या सगळ्या, की ट्रेड डील तुम्ही करून टाकता. कॉमर्स मिनिस्टर भारतात, परराष्ट्र मंत्री भारतात, संसदेत, पंतप्रधान भारतात, आणि फोनवरती डील होतं. फोनवरती डील करता तुम्ही, आणि त्याची अनाउन्समेंट तो तिकडून करून टाकतो. सीज फायर तो डिक्लेअर करून टाकतो. काल ते बोर्ड ऑफ पीस नावाचा जो प्रकार करून ठेवलाय पॅलेस्टाईनच्या बद्दल, त्या बोर्ड ऑफ पीसच्या मीटिंग मध्ये ट्रम्पने सांगितलं की मी 200% टेरिफ लावण्याची धमकी दिली होती. काल बोलला, आणि मी सीज फायर करायला लावलं कारण 11 विमानं भारताची पडली. हा नवीन आकडा त्यांनी काल सांगितला. या देशातल्या लोकांना माहिती आहे का की 11 का 2 का 3 का 1 का 4? काहीच नाही.
संपूर्ण अपारदर्शक, काहीही सांगितलं जाणार नाही. पीएम केअर्स बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत, कारण पीएम केअर नाही, पीएम स्केअर्स. आणि ही स्केअर्ड ऑफ डोनाल्ड ट्रम्प, ऑफ एप्स्टेन. चीनला ते इतकं घाबरतात, चीनचं नावच घ्यायला तयार नाही. बरं, चीनचं नाव नाही घ्यायला तयार, त्या चीनच्या भीतीपोटी सचिन, कोचीन, प्राचीन, अर्वाचीन हे पण शब्द बोलत नाही, की ते बोललो म्हणून उद्या चीन नको नाराज व्हायला. आणि तुमच्या देशात येतात, तुमच्या देशात आल्यानंतर काय घडत होतं हे एक लष्कर प्रमुख, तुमच्याच परिवारामधून आलेला, ज्ञान प्रबोधिनीत शिकलेला, माझ्या लहानपणी शाळेत जात असताना सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे हे ऐकलं की आम्ही शाळेला निघायचो अलार्म लावल्यासारखं. त्यांचा मुलगा तो चरित्र लिहितो, त्यात तो त्याची हतबलता लिहितो. म्हणजे काय ते अँग्विश असेल त्या माणसाच्या मनात त्यावेळेला आलेलं, आणि सगळ्या फोर्सेसच्या मनात, आर्म फोर्सेसच्या, की आम्ही प्राण द्यायला तयार आहोत, तुम्ही ठरवा. आणि तुम्ही सांगता जो उचित होगा करो, आणि अनुचित होगा तो किसकी जिम्मेदारी. या देशाची कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी असते, जिनी संरक्षण विषयक सर्व निर्णय घ्यायचे. ती बसतही नाही, भेटतही नाही, बोलतही नाही, आणि फोनवर एवढंच सांगतात जो उचित है समजो. अरे का डोनाल्ड ट्रम्पचा कॉल आहे का कि मुझे जो उचित लग रहा है वो टेरिफ में लगाऊंगा. पण याच्याबद्दल संसदेत बोलू द्यायचं नाही. हे पहिलं संसदेचं अधिवेशन ज्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यांच्या अभिनंदनाचा, आभाराचा प्रस्ताव मांडलाच गेला नाही. एकाही खासदारांनी मांडला नाही, सभापतींनी शेवटी तो मांडला. याच्यावरती एकही खासदार बोलला नाही, एकही खासदार, भाजपचा पण नाही, कोणीही बोललं नाही, कोणी प्रस्ताव मांडला नाही. तुम्ही राष्ट्रपतींचाही अपमान करताय. त्या राष्ट्रपतींनी दिलेलं अभिभाषण तुम्हीच लिहून दिलं होतं ना, ते त्यांनी वाचून दाखवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव, तोही तुम्ही मांडत नाही. आणि संपूर्ण संसद ही बायपास करून टाकता पूर्णतः. हे कोणत्या स्थितीपर्यंत आपण जायचं आहे. आणि एक डोनाल्ड, त्या अदानीच्या विरोधामधली न्यूयॉर्कमध्ये केस आहे, त्यांनी ज्यावेळेला वकिलाचं आणि याचं नाव दिलं, ईमेलवर समन्स बजावून सांगितलं, त्यावेळेला वकिलाच्या मार्फत समन्स घ्यावं लागलं. त्यांनी 1 महिन्याची मुदत दिली न्यायालयाने, की 1 महिन्यामध्ये न्यायालयात हजर राहावं लागेल. आणि त्याच्यानंतर हे एप्स्टेन फाईल आणले, त्या दोन्ही हात पिरगाळून टाकले ना. पण आत्ताशी तर एवढं झालंय, अजून खूप बाकी आहे. काही जण म्हणतात 2% झालंय, 98% कागदपत्र अजून रिव्हील व्हायची बाकी आहेत. त्यामुळे त्यात काय काय असणार आहे माहित नाही. आणखीन किती लाजिरवाणं वाचायला लागणार आहे, कारण जे काही वाचायला मिळते ते तर भयानक आहे. म्हणजे आता त्या हरदीप पुरीचं सुद्धा त्याचंही समर्थन करायचा प्रकार माध्यमांवर झाला. म्हणजे जेफ्री एप्स्टेनची सेक्रेटरी लेस्ली ही हरदीप पुरीला मेलमध्ये डिअर हरदी असं म्हणते. हा अपमान वाटत नाही. तो केंद्रात मंत्री बनून राहतो, त्याचा राजीनामा मागितला जात नाही. हरदीप पुरीचं नाव एप्स्टेन फाईल्स मध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी त्याचा वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतात. एकाही मंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहिल्याचं ट्विट नाही आतापर्यंत. हरदीप पुरीला ही मानसिकता किती घाण आहे विचार करून बघा फक्त. अत्यंत विकृत. प्रज्वल रेवण्णा ज्याच्या लॅपटॉप वरती 3500 व्हिडिओ सापडतात तुम्हाला, तो तुमचा उमेदवार बनतो. आणि नुसता उमेदवार बनत नाही, इसको मत मतलब मुझे मत, मोदी को मत. तो एक आजारपणच आहे ना. स्वतःचा उल्लेख तृतीय पुरुषी एकवचनी करायचा. हो, मोदी क्या करेगा, मोदी हे करेगा, झोला उठाकर चला जाएगा. अरे तू तिसरा माणूस आहे कोणी असं कोण स्वतःबद्दल बोलतं का?
पण त्याला मत म्हणजे मोदीला मत, त्या बलात्काराला मत म्हणजे मोदीला मत. हा सगळाच प्रकार किती घाण आहे. मग बिल्किसच्या बाबतीत काय घडलं, हाथरसला काय घडलं, उन्नावला काय घडलं, कठुआमध्ये काय घडलं, एक घटना नाही आहे, सिरीज आहे. पुन्हा सिरीज का? कारण याची मुळं पुन्हा यांच्या आयडिओलॉजीत आहे, विचारधारेत. पॉलिटिकल रेप इज अ पॉलिटिकल वेपन. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, असं यांचे वीर पुरुष म्हणून गेले. सावरकर म्हणजे रेप इज अ वॉर क्राईम. युद्धामध्ये सुद्धा तो गुन्हा आहे आणि तो तुम्ही राजकीय प्रतिस्पर्ध्याबाबत सांगता. रेप इज अ पॉलिटिकल वेपन. आणि मग त्याची प्रॅक्टिकल उदाहरणं दिसतात ना. ही तो सेनगर असेल, तो प्रज्वल रेवण्णा असेल, आता हे हरदीप पुरी प्रकरण आहे, ही त्याची प्रत्यक्षात आलेली उदाहरणं आहेत ना. तुम्ही थिअरी लिहिली, प्रॅक्टिस हे करताय. थिअरी पप्पू गोळवलकरांनी लिहिली ना, ते चिडतात बरं का. फरक तू पप्पू का म्हणतो म्हणे त्यांना, म्हणजे तुम्ही काय म्हणता, परमपूज्य म्हटलं. मग मी शॉर्ट फॉर्म केला त्याचा, मी पप्पू गोळवलकरच म्हणणार. त्यांनी लिहिलं ना त्यांच्या पुस्तकात की मायनॉरिटीज इन दिस कंट्री विल नॉट गेट एनी स्पेशल राईट्स. They will have to either assimilate and merge with the majority community, or they will have to live at the mercy of the majority community. We or our nationhood defined. या पुस्तकात हे त्यांनी वाक्य लिहिलं. आणि मग सीए एनआरसी आलेलं आम्हाला दिसतं. थिअरी त्यांनी लिहून ठेवली, प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही आणताय. आणि म्हणून एका अर्थाने हे प्रेडिक्टेबल फूल सुद्धा आहे, कारण यांचं ओरिजिनल काहीच नाहीये. ओरिजिनली विचार करायला गेलं तर हे एकदम लो IQ बुलडोझर आहे एकदम. म्हणजे मी मागोवैद्यांची मुलाखत घेतली होती त्या फॅमिली प्लॅनच्या वेळेला, आणि हिंदूंची आर्थिक स्थिती संपन्न झाली पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे वगैरे असं ते मला सांगत होते. तर म्हटलं म्हणजे तुम्ही 100 वर्ष म्हटलं तुम्हाला होती, त्यावेळेला 90 झालेली होती. तर म्हटलं म्हणजे असं आर्थिक धोरण असू शकतं का की जे फक्त एकाच धर्मातल्या लोकांची प्रगती करेल किंवा अधोगती करेल, असं असू शकतं. त्याच्याबद्दल विचार करता येईल की म्हणून 95 वर्ष काय केलं, तेवढं तरी करायचं होतं ना कमीत कमी. हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट यायला तुम्हाला 95 वर्ष लागली, देशाचं काय कराल. पण म्हणून याचं कारणच आहे लो IQ बुलडोझर म्हणण्याचं, की विचार स्वतःच्या हिताच्या पलीकडे नाही, 1 स्क्वेअर फूट मधलं राजकारण संपूर्ण. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, त्याच्या विरोधामध्ये यांनी सगळं ते त्यावेळेचं राजकारण केलं, त्यानंतरचं केलं. त्यातून ती पेशवाई आली, त्या पेशवाईमधून गळ्यामध्ये मडकी आली, त्याच्या कमरेला खराटे आले. हे तेव्हा झालं ना. गांधींनी पुन्हा एकदा ते हटवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी गांधींनी बाजूला केलं मार्गातून. हे जाणीवपूर्वक आहे आणि हे सातत्याने केलं जात आहे. आता याची आजीवन काय निवडणूक लढवण्याचा अधिकारच काढून घ्या म्हणे राहुल गांधींचा, असं तो सांगतो निशिकांत दुबे. मग त्या निशिकांत दुबेने स्वतःची कुंडली काय हे पाहायला पाहिजे ना आधी, की स्वतः काय आहे. आपण ज्यांच्या आजूबाजूला पुढे मागे बसतो ते कुठल्या कॅरेक्टरचे, कुठल्या लायकीचे लोक आहेत. पण हा ट्रेंड राहिलेला आहे सातत्याने. या पर्टिक्युलर माणूस नाही म्हटलं, या व्यक्ती, या नॉन बायोलॉजिकलचा, की अत्यंत मिडिओकर माणसं आजूबाजूला ठेवायची. हेच गुजरातमध्ये केलं, हेच आत्ता केलं. आणि आता काय, परवा त्या मेधा कुलकर्णींनी पण एक त्याच्यावरती पोस्ट टाकली की काय याचं नाव बदललं. त्या दिल्लीतल्या साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, सेवा तीर्थ, अमुक तीर्थ, इतकी तीर्थ आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. सगळी नावं बदलणं, रस्त्यांची नावं बदला, याचं नाव बदला, त्याचं नाव औरंगाबादचं नाव करणार, संभाजीनगर, अहिल्यानगर करून टाकलं, अहमदनगरचं. मला सांगा 13-12 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री होता, अहमदाबादचं नाव का नाही बदललं.
मला ज्या वेळेला कोणी म्हणतं की तू औरंगाबाद बोलू नको, अहमदनगर बोलू नको, त्यावेळेला मी त्यांना एवढंच सांगतो, ते अहमदाबादचं नाव जेव्हा बदलतील ना त्यावेळेला विचार करू बोलायचं का नाही बोलायचं. प्रत्येक गोष्टीमधून तुम्ही धर्म कसा आणता येईल आणि धर्म कसा निगेटिव्ह टोन मध्ये हा दाखवता येईल आणि त्या आधारावरचं राजकारण हे कसं करता येईल, इतकाच फक्त विचार करणार. या सगळ्या गोष्टींमध्ये मी वास्तविक कागदोपत्री पुराव्यांसह कुंभमेळ्यामध्ये बातमी केली होती मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला की कुंभमेळा ही प्रथा अकबरांनी सुरू केली, त्यांनी यांना बोलावलं, त्याची फरमानं आहेत, त्यांनी या सगळ्या आखाड्यांना जमिनी दान केल्या. या चारही ठिकाणी आजही आहेत. आजही नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांच्या जमिनी या अकबरांच्या दानपत्रावरच्या आहेत आणि त्याला पहिल्या स्नानाला बोलावलं अलाहाबादला. त्या स्नानाला तो गेला म्हणून बादशहानी स्नान केलं म्हणून ते शाही स्नान. हे सगळं ज्यावेळेला बोलायला सुरुवात केलं तेव्हा हे आले आमचे नाशिकला 150 शहाणे, म्हणजे पेशवाई 3.5 शहाणे होते ना, आता 1.5 उरले. तर ते आले आणि त्यांनी नाशिकला मिटिंग घेतली. नाशिकला सांगितलं की कुंभमेळ्यामध्ये आता अमृत स्नान म्हणायचं, शाही स्नान नाही म्हणायचं. त्याच्याने काय होईल, पुढं काय होईल, ते अमृत असणार आहे का? 2004 साली नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याला सॅनिटेशन आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही. 14-15च्या रस्ती घाण झालेली होती, नाश होतो शहराचा. ती सगळे रस्त्यावरची घाण फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी रस्ते धुतले, ती सगळी गोदावरीमध्ये गेली आणि या गोदावरीमध्ये ते त्यांची पापं धुत होते. एक लाख नाशिककरांना डोळ्यांची साथ आली होती, डोळे आले होते त्यावेळेला 1 लाख लोकांना. आता हे सांगतायत 6 कोटी लोक येणार. 30 लाखाचं नाशिक शहर आहे. 30 लाखाचं सॅनिटेशन आजही ॲडिक्वेट नाही, पुरेसं नाही. आजही चोकअप्स होतात, आजही नदीमध्ये बरंच ड्रेनेज जातं. 6 कोटी आल्यानंतर काय होणार आहे त्या गावाचं? आणि नुसतं ते गाव नाही ना, ते पाणी नंतर फार नांदेड पर्यंत जाणार आहे ना वाहत. तो संपूर्ण भाग तुम्ही घाण करून टाकणार, गलिच्छ करून टाकणार. टनाटनानी गांजा आणला जाणार, विकला जाणार, 2-2 किलोमीटर त्याचे वास पसरणार. हे होतं, हे आम्ही पाहतो, आम्ही भोगतो. पण या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि 26 महिने चालवणार नाशिकचा कुंभमेळा. 26 महिने, ऑक्टोबर म्हणजे 2028 पर्यंत, 2026 ऑक्टोबरला सुरू होणार आणि मग 2029ला निवडणुका. मी कोणत्या ठिकाणी चाललंय? कुंभमेळा ही कोणाची पर्वणी आहे? ही फक्त संधी साधूंची आहे, ठेकेदारांची आहे, राजकारण्यांची आहे. त्या त्र्यंबकेश्वर मध्ये 1400 मीटरचा दर्शन पाथ तयार करायला घेत आहेत. 1100 कोटी रुपये खर्च करणार आहे. 1.5 किलोमीटर पण नाही. ऑलरेडी नाशिक महापालिकेने 600 कोटी रुपयाचं कर्ज घेतलंय 12%. हे फेडायचं कोणी आहे? नाशिककरांनी फेडायचं. मग या कुंभमेळ्याचा नाशिकच्या अर्थकारणामध्ये काय भर पडणार आहे? कवडीची नाही, छदाम नाही. कारण मोफत रेल्वे चालणार, मोफत बसेस चालणार. नाशिकमध्ये संचारबंदी असते कंपल्सरी गेल्या कुंभमेळ्यापासून. एकानेही घराच्या बाहेर पडायचं नाही. खबरदार दुकान उघडाल, खबरदार चहाची टपरी उघडाल, खबरदार पाववडा विकायला काढाल तर अजिबात नाही, अलाउडच नाही. हे मागच्या कुंभमेळ्याला केलं होतं, पूर्ण संचारबंदी. आणि गुजराती ठेकेदार येणार, गुजराती लोक पाणी सप्लाय करणार. ते काय त्यांचे ढोकळे खाऊ घालतील, त्यांचे फाफडे खाऊ घालतील. धंदा त्या शहरामध्ये येऊन बाहेरचे करून जाणार. शहराने मात्र कर्ज फेडत राहायचं आणि आरोग्याची पूर्ण वाट लागणार. आणखीन किती महिने रोगराई पसरेल याची काहीच शाश्वती नाही. 25,000 कोटी रुपयाचा DPR मागितला. 1 कोटीचं टेंडर काढता येत नाही ताई. डेव्हलपमेंट प्लॅन, त्याचा रिपोर्ट, त्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हवा असतो. तुम्ही 1 कोटीचा जर टेंडर काढणार असाल तर 25,000 कोटी रुपयाचा DPR नाहीये. DPR शिवाय काम चाललेलं आहे.
आणि ही ती लोकशाही ज्याच्यासाठी भगतसिंग फासावर जात होते, ज्याच्यासाठी गांधीजी मरायला तयार झाले होते. म्हणजे याची किती उदाहरणं आहेत ही. माध्यमांकडून तर काही अपेक्षाच उरलेली नाही. नरेंद्र मोदींच्या बुटावरती जर का 20 सांडलं चुकून तर 100 मेलेले पत्रकार सापडतील दुसऱ्या दिवशी. ही माध्यमांची अवस्था झालेली आहे. आणि जो येतो तो फक्त खुश करण्यासाठी, मस्का मारण्यासाठी, काय आंबे कसे खातात, हे कसं खातात, ते कसं खातात, इतनी एनर्जी का असायला लागतं. अरे काही कामच करत नाही, एनर्जी खर्च होत नाही तर करेल काय. भाषण सुद्धा विचार करून करावं लागत नाही ना. ते टेलिप्रॉम्प्टर असतात ना 2-2 समोर. भाषणही विचार करून करावं लागत नाही. हिंदीत असेल आणि टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तरीही करता येत नाही. इतकं तो लो IQ आहे. रियालिटी आहे की नाही आता. त्यामुळे कष्टच नाहीये, काही एनर्जी खर्चच होत नाही तर करेल काय. मग नुसतं तुम्हाला रमवायचं. त्या पँगॉंग लेक वरती लडाख मधल्या ज्या वेळेला चीन मिसाईल्स आणून ठेवत होतं त्या दिवशी भारतातली माध्यमं काय चालवत होते खरोखर गुगल करून पहा. ज्या दिवशी चीनचं आर्मी पँगॉंग लेक पाशी पोहोचली त्या दिवशी देशभरामधली माध्यमं नरेंद्र मोदी त्या मोराला कसे दाणे खाऊ घालतायत, दिवसभर हे चाललेलं होतं. मोराला दाणे खाऊ घालतायत. एक देशातला माध्यम उभं राहत नाही, म्हणत नाही नो मोर, अजिबात हे पुन्हा केलेलं चालणार नाही. सगळ्यांनी गमावून ठेवलेले, न्यायालयांनी तीच अवस्था करून ठेवलेली आहे. शून्य अपेक्षा. आता अण्णांच्या केसमध्ये काय होतं हे आपण पाहतोच आहे. पण कुठलीही केस बघा, सेंगरला जामीन मिळतोच कसा. त्या बिल्किसच्या आरोपींना त्यांची शिक्षा रिमिट कशी केली जाते. तुरुंगातलं वर्तन चांगलं होतं म्हणून सोडलं म्हणे. अरे तुरुंगाच्या बाहेरचं वर्तन वाईट आहे म्हणून तुरुंगात ठेवलं नाही येड्यांनो. हेच समजून घेत नाही. या सगळ्या प्रकारांमध्ये आणि तोच पॅटर्न महाराष्ट्राला तर पूर्ण आता म्हणजे गायपट्टाच करण्याच्या मागे लागलेले. मी यवतमाळला चाललेलो होतो. यवतमाळ मधल्या गावांमध्ये होर्डिंग लागलेले कावड यात्रेचे. ही कावड यात्रा तुमची माझी परंपरा आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? ही कावड यात्रा आता विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सुरू झाली. मुंबईला संजय गांधी नॅशनल पार्कचं गेट तोडून आतमध्ये गेली, मुंबईत काढली कावड यात्रा. तुम्ही ऑलरेडी हे सांस्कृतिक आक्रमण किती सहन केलेलं आहे याची कल्पना आहे का? तुम्ही गरबा ऑलरेडी उरावर घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अंबाबाईला मानायचे, तुळजाभवानीला मानायचे, गरबा नाही ठेवायचे. आपण आपले देव विसरलो, आपण आपली संस्कृती विसरलो, आपण आपली गाणी विसरलो. हे सगळं विसरायला लावलं, हे आक्रमण केलं सांस्कृतिक दृष्ट्या. आणि आता हे नवीन सुरू झालं. आणि म्हणून मग ती भाषा पण आणायची होती. हिंदी भाषेची सक्ती ही त्याच्यातूनच होती. तिसरी भाषा कंपल्सरी आहे. कसला पिंडोक लॉजिक आहे, कसली तिसरी भाषा कंपल्सरी आहे. मग उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब इथं कोणती तिसरी भाषा शिकवणार आहात? तमिळ, मल्याळम, कोणती तिसरी भाषा शिकवणार आहात? तिथं सक्ती करता इथं महाराष्ट्रावरती फक्त. पण याचा ज्या पद्धतीने प्रतिकार व्हायला पाहिजे तो होतोय का? आणि राजकीय पक्षांचं कसं आहे, त्यांचं सगळा फोकस हा सत्तेचा आहे. तेव्हा ते मोदींचं काय करायचं, शहांचं काय करायचं, ऍडजस्ट करून घ्यायचं का विरोधात राहायचं, या सगळ्या विचारांमध्ये राहतात. पण ते दोघं जण किंवा आणखीन कोणी त्यात ऍड केलं तरी ती लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे. आपल्याला लक्षणांवर उपचार नकोय, आपल्याला आजारावर उपचार हवाय. आजाराला उपचार जर केलं तर आपोआप लक्षणं उद्भवणारच नाही. पण आजारावर उपचार करण्यासाठी आपण काही विचार करतोय का?
त्यासाठी आपण काही नियोजन करतोय का? जसं मी आज सकाळी आपण म्हटलं होतं की आपण घोषणा दिल्या, अण्णांच्या मार्गावर काय ती घोषणा होती ती, त्या दिशेने आपण रोज एक एक पाऊल तरी चालतोय का? अण्णा इथल्या धर्मनिरपेक्षतेसाठी फार म्हणजे जीवाचं बलिदान दिलं त्यांनी. त्या धर्मनिरपेक्षतेमध्ये वाढ व्हावी यासाठी मी आज काय केलं? मी काय केलं का आज? इथल्या कामगारांना, इथल्या कष्टकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मी आज काय केलं का? मग निदान एक पाऊल या दिशेने मी चाललो, त्या दिशेने तो चालला, असं तरी होतंय का? तर हे असं नको व्हायला. हा महाराष्ट्र वेगळा आहे, या महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि ते दाखवणं गरजेचं आहे. औरंगजेबाच्या काळामध्ये देशभरामध्ये शूरवीरांची कमतरता नव्हती. अनेक राजपूत शूर होते, अनेक शीख शूर होते, अनेक ठिकाणचे अनेक जाट शूर होते, अनेक राज्यांमधले शूरवीरांची भरपूर संख्या होती. पण आग्र्याला जाऊन औरंगजेबाच्या समोर त्याला घोडे लावणारा महाराष्ट्र होता. त्याच्या दरबारात जाऊन हे जे महाराष्ट्राचं वेगळं पाणी मी म्हणतो ते हे, आणि तेच आपण विसरणार. ते पाणी हीच तर आपली ओळख आहे. आता काल जयंती साजरी केली ना, शिवजयंती सगळ्यांनी. ते पाणी ही आपली खरी ओळख. आणि ते न करता आपण या सगळ्या तडजोडी आणि याच्यामध्ये जाणार आहोत. महानगरपालिका ज्यांना कळत नाही, ज्यांना प्रस्ताव बनवता येत नाही, ज्यांना ठराव बनवता येत नाही, ज्यांना स्थायी समिती काय कळत नाही, ज्यांना अर्थसंकल्प स्थायी समितीत कसा तयार करायचा हे माहित नाही, ते जिथं जाणार ते बसणार आणि मग निवडून आले मग ते गाड्यांच्या काचाही खाली करणार नाही. अरे मी विचार करतोय कधी? मी मतदान करतो म्हणजे मी काय करतो? मी माझ्या आयुष्याची 5 वर्ष देऊन टाकतो. माझ्या आयुष्याबद्दलचे निर्णय तुम्ही घ्या हे सुपूर्द करतो आयुष्य त्यांना. आणि ते पट्ट्यामुळे करतात माझा. पुन्हा 5 वर्षांनी मी तेच करतो. झालं काय आहे आपलं? आपण अश्व युगामध्ये जगायला लागलोय का दगडांच्या खाली? की बाहेर पडायचीच आपल्याला भीती वाटते, लाज वाटते? विवस्त्र आहोत का? इतकी व्यवस्था 60 वर्ष रुजलेली लोकशाही ही 10 वर्षात संपवता येते. ही येते कारण आपण विरोध करत नाही. आपण विरोध न करणं हा लोकशाही संपवण्यासाठीचा सहभाग आहे. आपण योगदान देतोय त्याच्यात आणि याचा परिणाम आपल्या मुलाबाळांचं भविष्य. अत्यंत भयग्रस्त समाजात ते जगतील. ते हवंय का? मी माझ्या लहानपणी पेपर विकायचो नाशिकला 4थी ते 12वी. आणि माझी मुलगी मला म्हटली होती आता की तू हे का करतो? तू कशाला आता सगळीकडे जाऊन भाषण करतो, बोलतो, एवढं डायरेक्ट काहीतरी म्हणजे आता काय होतं, मी त्याला नॉन बायोलॉजिकल म्हणतो, दुसऱ्यांना मी तडीपार म्हणतो, यांना मी पप्पू म्हणतो, नंतर आत्ताचं जे मॉडेल आहे त्याला मी गुरांचा डॉक्टर म्हणतो नागपूरचा. लोकांना त्याचं म्हणजे तिला असं वाटतं की तुम्ही असं का करता? तुम्ही म्हटलं ही स्ट्रॅटेजी आहे ना. त्यांनी कसं केलं? मजबुरी का नाम महात्मा गांधी कसं सटल पद्धतीने रुजवलं ना. मला सुद्धा रुजवायचं आहे. मलाही हे रिडिक्यूल करणं रुजवायचं आहे. हे मुद्दाम असं बोल. ती म्हटली हे का? पण मी तिला आणि खरं उदाहरण आहे, मी अगदी खरं सांगितलं होतं की म्हटलं मी 4थीत ज्यावेळेला पेपर विकायचो ना त्यावेळेला 30 पैशाचा महाराष्ट्र टाइम्स होता. डाक एडिशन यायचा. डाक एडिशन माहिती नसेल आता कोणाला. आदल्या दिवशीचा पेपर दुसऱ्या दिवशी नाशिकला यायचा आणि 10% कमिशन मिळायचं आम्हाला विकणाऱ्या कोणाला. तर 3 पैसे मिळायचे. 9 पेपर विकला गेल्यानंतर 10वा जर उरणार असेल ना, अंगावर पडणार असेल तर थाय मोकलून रडू यायचं की 9 पेपर विकले गेले, शेवटचा आता आपला उरणार आहे. इतकं रडू यायचं की काही मेहनतीचा उपयोगच झालेला नाही.
ती काही आरडाओरड केली, कारण ओरडून ओरडून विकायला लागायचे, तर खूप रडू यायचं. आणि मग अक्षरशः गयावया करायचो लोकांच्या समोर जाऊन की घ्या ना प्लीज, घ्या ना प्लीज, शेवटचा उरलाय असं करून. तर म्हटलं मला माझ्या त्या आयुष्यामध्ये रोज किमान 2 माणसं अशी भेटली की ज्यांना खरं तर पेपर घ्यायचा नव्हता, पण त्यांना त्या मुलाची दया आली. आणि ती जी 2 माणसं मला रोज भेटत होती ना, त्यांची मला जात माहित नाही, त्यांचा धर्म माहित नाही, ते श्रीमंत होते का गरीब होते माहित नाही, ते शिक्षित होते का अशिक्षित होते हेही मला माहित नाही, पण त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. आणि ते फेडण्यासाठी मला हे करणं भाग आहे. कारण ते झालं म्हणून मी शिकू शकलो. मी शिकू शकलो म्हणून मी हे जे काही त्याच्यानंतरच्या काळामध्ये करत गेलो ते करत गेलो. मी शिकूच शकलो नसतो जर ते मला करता आलं नसतं, त्या सगळ्या जणांची मला मदत नसती केली तर. त्या अज्ञातांचे ऋण कुठे फेडू? तर त्या शिकल्याने मला जे कळलेलं आहे किंवा जे कळतंय आज किंवा जे कळून घ्यायचंय त्यासाठी बोलणं भाग आहे ना. आणि लिहित होतो, मग लिहिणं तुम्ही बंद पाडलं, मग मला दुसरा पर्याय काय होता? मग बोलायचं. आणि मी खोटं बोलत नाही अजिबात. मी काय अशा स्टोऱ्या सांगत नाही ना की विवेकानंदांना श्यामाप्रसाद मुखर्जींनी फोन केला होता. हा, खोटारड्यांना तुम्ही पंतप्रधान बनवलाय, काय वाटेल ते बोलतात ना. अलेक्झांडर बिहारला येऊन हरला म्हणे. काय ते शब्दाला मोल असतं, वापरणाऱ्याला फुकट वापरायचे असतात, त्यामुळे ते काय वापरतो, उचलली जीभ लावली टाळ्याला. पण या पद्धतीने चालणार आहे का? माझ्या पुढच्या पिढ्यांना जर शिकता येणार नसेल, माझ्या पुढच्या पिढ्यांना जर का निर्भय जगता येणार नसेल, त्यांना जर धर्मनिरपेक्ष वागता येणार नसेल. मी लहान असताना आम्ही शाळेतली पोरं ईदच्या दिवशी ईदगाह मैदानाच्या बाहेर उभे राहायचो. आमच्याकडे गोल्फ ग्राउंड म्हणतात. आम्ही जिथं बाहेर उभे राहायचो गुलाबाची फुलं घेऊन, आतून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाला गुलाबाची फुलं द्यायची. गणेशोत्सवामध्ये त्यांचे ढोल पथक असायचे. गुरु गोविंद सिंग जयंतीला पूर्ण नाशिक शहरात मिरवणूक काढायचो रेशीम पथकाची. यशवंत शाळेत होतो आम्ही त्याला. हे माझं गाव माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे, त्याच वातावरणात मी मोठा झालोय. आणि ते वातावरण माझ्या पुढच्या पिढीला असावं अशी माझी अपेक्षा असेल तर त्यासाठी मी कष्ट करणं भाग आहे ना. मला ते वातावरण मिळालं कारण त्या वातावरणाची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती आधीच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. त्यातून ती ही लोकशाही आली, त्यातून धर्मनिरपेक्षता आली, त्यातून जातीभेद नष्ट करण्याची मोहीम सुरू झालेली होती, त्यातून ते वातावरण आलं. आता मलाच ते करावं लागेल. ते 33 कोटी जे आहेत ना त्यातलं एकही येऊन अशी थाळीवर सजवून देणार नाहीये, ही गे लोकशाही, ही गे धर्मनिरपेक्षता, हे गे अमुक अमुक, हे गे तमुक तमुक. अजिबात असं होणार नाही. हे आपल्यालाच त्याची किंमत मोजावी लागणार. प्रत्येक पिढीला लोकशाहीची किंमत मोजावी लागतेच आणि ती आता मोजण्याची वेळ आलेली. हे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे नावं फार घेतो आपण, आता पराक्रम दाखवायची वेळ आहे. तो पराक्रम आज आपण दाखवणार का? आणि तो जर नाही दाखवला तर येणाऱ्या किती पिढ्या दूषण लावतील आणि दोष देतील हे सांगता येणार नाही. कल्पनेच्या बाहेर असेल इतका काळ मध्ये राहील, हे सहजासहजी जात नाही. हे स्ट्रक्चरच असं आहे जे रोज इरोड करावं लागतं, रोज डेली बेसिसवर. हे असं धडक मारत पडलं असं होणार नाही. त्याच्यामुळे यासाठी हा सातत्याने विचार करणं भाग आहे की मी काही करतोय का या दृष्टीने, या मूल्यांसाठी, या विचारांसाठी, या वर्षासाठी आपल्या. आणि ते जर करणार असेल आणि हे करणाऱ्यांची संख्या जर आपण वाढवणार असलो तर हे होऊ शकतं. हे 90% अडाणी आणि अडाणी म्हणजे निरक्षर अशा अर्थाने म्हटलं, 90% अडाणी आणि 90% गरीब दरिद्री देशाला या देशातल्या लोकांनी जागं केलं. गांधींनी, त्यावेळेच्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी, आणि त्यांनी संघर्ष केला आणि जगावर सूर्य मावळत नाही असं साम्राज्य इथून आपण परतवून लावलं. आता साक्षरांचा देश आहे. आता तर हे करता आलं पाहिजे ना.
ज्या टेक्नॉलॉजीनी, ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी खोटे मेसेज पडले, त्याच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला असं उत्तर का दिलं जाऊ शकत नाही? आपण ही स्ट्रक्चर्स करणार आहोत का? आपण या लहान मुलांना ट्रेन करायला सुरुवात करणार आहोत का? प्रशिक्षण, अक्षरशः प्रशिक्षण, म्हणजे पहिले एक प्रशिक्षकांचं प्रशिक्षण आणि मग त्यांनी खालच्या स्तरांवर जात करत राहायचं. पण हे करणं गरजेचं आहे. आज अण्णा असते तर त्यांनी काय केलं असतं? संघाच्या 100% त्यांनी हा विचार केला असता की या 100ला प्रत्युत्तर कसं द्यायचं. आता 100 पूर्ण झाली का 100 भरली हे आपण काय करतोय यावर ठरणार. त्यामुळे एक कृती हा अर्थपूर्ण बदलून टाकू शकते हे खरंच लक्षात घ्या. आणि राजकीय पक्षांना अजून ते भान आलेलं नाही. सर्व राजकीय पक्षांना, काहींना आहे, काही नेत्यांना आहे, बहुसंख्य नेत्यांना नाहीये. पण याची भयानक किंमत चुकवावी लागणार आहे या देशाला. आणि हे होऊ द्यायचं नसेल, आज अघोषित असलेली उद्या घोषित हुकुमशाही होईल आणि त्यानंतर ती स्थायी होईल. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आज आपण आपल्या प्रती एक वचन दिलं पाहिजे स्वतःलाच. जसं संविधान आपण आपल्या प्रती अर्पण केलं, पुन्हा कुठल्या देवाला केलं नाही, कुठल्या धर्माला केलं नाही, कुठल्या परंपरेला केलं नाही, कुठल्या संस्कृतीला अर्पण केलं नाही, हे आपण आपल्याला अर्पण केलेलं संविधान. तसं आज आपण आपल्याला एक वचन देणार आहोत का की ह्या अनर्थ टाळण्यासाठी म्हणून जे मला करता येणं शक्य असेल ते वाटेल ती किंमत चुकवून करायला मी तयार आहे. आणि खरोखर हे सांगतोय, वाटेल ती हे होणार. कारण हे दाभोळकर, पानसरे यांचं बलिदान फार मोठं आहे पण अपुरं आहे. अनेक जणांना आपले प्राण द्यावे लागणारच. फॅसिस्ट राक्षस असा सहजासहजी दूर होत नाही. अनेक जणांना आपले प्राण द्यावे लागणार. त्यासाठी तयार आहोत का हा विचार करून स्वतःला ते वचन देणं आज गरजेचं आहे. म्हणजे एक छोटीशी कविता आहे, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम. माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे. अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? आता तरी ती वेळ आलेली आहे. त्यामुळे एवढं आपण आत्ताच्या दिवशी स्वतः प्रत हा निर्णय म्हणा, निर्धार म्हणा, वचन म्हणा, जे काय असेल ते आजच्या दिवशी ठरवूया. आजच्यापेक्षा जास्त चांगला दिवस सुद्धा यासाठी नाही, कारण हा दिवसच या महाराष्ट्रामधली ही बलिदानाची परंपरा स्वतंत्र महाराष्ट्रात, स्वतंत्र मिळाल्यानंतरच्या महाराष्ट्रात ही पुढे नेणारं बलिदान आहे. त्यामुळे सुरुवात इथं आहे. म्हणून आजच्या दिवशी हा रण करणं हे सर्वात जास्त संयुक्तिक आहे. तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल काही तुमचे मंत्रीदादा तुमचे अगदी मनपूर्वक आभार. आपणही सर्वांनी ऐकून घेतलं, शेवटी बायोलॉजिकल आहोत, त्याबद्दल आपल्याही सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.